मगाशी आमिरने साजिद भाईंना विचारलं की वर्धा, तो बोले हाँ प्रोड्यूसर है. तो बोले क्यों? बोले पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. तुमचे आधीच आभार. आणि आता मी राजसाहेबांना विनंती करते त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त. सर्वप्रथम मी व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र यांचे मी आभार मानतो. खास करून आमिर खान यांना मी फक्त सांगितलं की असा असा ट्रेलर रिलीज आहे आणि आमिर यायला पाहिजे. हो, त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो बिंगतो असं काही न करता आमिरने तात्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. मी तसेच माझे मित्र राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी काही अडथळे आले किंवा काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष, राजकुमार हिरानी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेममधनं मार्ग काढून आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे. त्याबद्दल त्या तिघांचेही मी आभार. आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला जे काही मदत केली त्याबद्दलही त्यांचे सर्वांचे आभार. अविनाश गोवारीकर यांनी या चित्रपटाचं फोटोशूट प्रेशरमध्ये का असेना पण केले, पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं. तर अविनाश चे देखील आभार. माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज ते इथे आलेले आहेत. अनेक माझे मित्रमंडळी इथे आलेत. साजिद नाडियादवाला, मी खरं सांगायचं म्हणजे 2000 साली, मी मुद्दामून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून मी सांगणार आहे. 2000 साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळं सुरू होतं राजकारण, त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्सचा गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण, मला जायचंच नाही, तर राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही, मला इच्छाच नाही मला. आणि मला असले काहीतरी गोंधळ बिंदळ घालून मला काही करायचं नाही, मी राजकारण हळूहळू सोडून देतो, मला कुठचे धक्केही द्यायचे नव्हते, काही करायचं नव्हतं. त्यावेळेला मी साजिद नाडियादवाला आणि आम्ही अनेकदा सतत भेटायचो, बोलायचो. आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची, मला फिल्म सुरू करायचे, मला फिल्म प्रोड्यूस करायचे वगैरे वगैरे. एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नाडियादवाला आहेत. हे एक त्यांचं अंग आहे. नाही, त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली की राजभाई, मैं प्रोड्यूसर हूँ, प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है, क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है. राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा. आप जहां पे हो आप वहां पे रहो, फिल्में तो बनती रहेगी, आगे भी बनाएंगे, अभी भी बनाएंगे. आणि त्याच्यानंतर मग परत मी राजकारणामध्ये इन्व्हॉल्व झालो, मग परत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि आज इतक्या वर्षांनी, आणि मगाशी त्यांनी ते सांगितलं त्याप्रमाणे खरंच येते, मी महाराष्ट्र माझा या एका लाईनवरती ते सगळेजण, सगळ्या टीम आतमध्ये शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी इथे केलेली आहे. माझे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत, त्यांचंही या चित्रपटामध्ये मोठं काम आहे. त्याच्यानंतर आमचे राया भावे आलेत की नाही मला माहिती नाही, राया भावे असतील, आमचे पुष्कर श्रोत्री असतील, अनेक जण आहेत. माफ करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित भुरे इथे आहेत बसलेले. संजय मेमाणेंना मी खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वगैरे वगैरे, आणि मेमाणेंनी अर्थातच ते उत्तम DOP आहेतच, परंतु मी काही त्यांना त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अपेक्षा आहे. अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे, त्याबद्दल मी आजच्या दिवशीच मी जरा दिलगिरी व्यक्त करतो. नंतर सांगू नका.
परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे. तेजस्विनी, धैर्य हे सर्व, राजेश मापुसकर, अजय अतुल हे सर्व, दुसरे आमचे कुणाल करण ते देखील एक त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं केलेलं आहे. त्यांचे देखील आभार मानतो. आणि ह्या चित्रपटाची सगळी टीम, या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मराठीमधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. झीने आम्हाला जी साथ दिली, सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतला आहे. सगळ्या गोष्टी आज झी करतंय, झी स्टुडिओज करतायत, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा, मी जाहीर त्यांची आभार मानायला तयार आहे. अरे वर्धा भाभी आज इकडे आहेत. मगाशी आमिरने साजिद भाईंना विचारलं की वर्धा, तो बोले हाँ प्रोड्यूसर है. तो बोले क्यों? बोले पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. ट्रेलर देखने के बाद पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. तर वर्धा भाभी तुमचे देखील मनपूर्वक आभार. सगळ्या अख्ख्या टीमचे आभार. धन्यवाद.